पाय उत्सर्गची सर पूर्ण हे सांगून झालं. अंतरयात्रेला सुरू करणार होतो. ठीक आहे. काय स्वर्ग हा भाग झालेला आहे. अंतरयात्रा काय आहे बघूया. हा दुसरी पायरी आहे. आता काय स्वर्ग ही पहिली पायरी. बघूयात पुढे. अंतरयात्रा किंवा त्यालाच काय म्हणलं जातं, आंतरिक सहल. आपण बाहेरच्या सहली भरपूर केलेल्या असतील, बरोबर आहे. कोणी लेण्या पाहिल्या असेल, कोणी किल्ले पाहिले असेल, भरपूर सहली आपण बाहेर केल्यात. म्हणजे शरीराच्या बाहेरच्या सहली भरपूर झालेल्या आहेत. पण असं कोणी आहे का ज्यानं शरीराच्या अंतर्गत सहल केलेली आहे हो? आहे का आपल्यात कोणी? जर ध्यानस्थ बसलं ना थोड्या वेळ, एक 10-15 मिनिटं ध्यानस्थ जर बसलं हा, तर थोडंफार अंतर सहल होती सर. ठीक आहे, ठीक आहे. अंतर्गत सहल त्यालाच इंटरनल जर्नी असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणलं जातं. मग काय हे अंतर्गत सहल काय आहे बघूयात आपण. तर याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, की या क्रियेत सुप्त शक्तीला, आता याच्यामध्ये क्रिया कशी आहे ती बघूया. या क्रियेत सुप्त शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न किंवा दिव्य शक्तीला ऊर्ध्वगामी करण्याचा प्रयत्न केला जातो, असा हा प्रकार आहे. ही सुप्त शक्ती म्हणजे काय हो, माहित आहे का कुणाला? तरी सुप्त शक्ती जी असते तिला सुप्त का म्हणलेलं आहे मग? बरोबर आहे. सुप्त म्हणजे काय? तर जी निष्क्रिय आहे, झोपलेली आहे, झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे, त्याला आपण सुप्त म्हणू किंवा झोपलेली आहे. बर ठीक आहे. मग ही जी शक्ती आहे, मग तिचं जागरण, मग आपल्यामध्ये जी शक्ती आहे ती जागृत झालेली नाही का? तर नाही. बरोबर आहे. जे लोक सामान्य लोक आहेत, म्हणजे आपल्यासारखे तुम्हा आम्हासारखे जे लोक आहेत, यांची जी शक्ती आहे ती कशी आहे? सुप्त आहे, झोपलेल्या अवस्थेत. मग ही शक्ती जागृत कशी करायची? बरोबर आहे. मग किंवा हीच दिव्य शक्ती हिला ऊर्ध्वगामी कसं करायचं? मग ती असते कुठं? बरोबर आहे. तर तिचा प्रवास कसा होतो हे पण आपल्याला बघावं लागेल. तर हा प्रवास जो आहे तो सुषुम्ना नाडीद्वारे होतो. मग आता आपल्याला इथं 3 गोष्टी बघाव्या लागतील. इडा, पिंगला, सुषुम्ना, 3 नाड्या, योगमार्गातील महत्वाच्या 3 नाड्या. आणि सुप्त शक्ती म्हणजे ती कुठं असते, काय असते, आणि दिव्य शक्ती काय आहे? तर ही दिव्य शक्ती जी आहे आपल्या सामान्य माणसात झोपलेली आहे. मग जागृत कोणामध्ये आहे? बरोबर आहे का, हा प्रश्न उठतो. तर जे योगी आहेत, ज्यांची साधना झालेली आहे भरपूर, आणि यम नियम आसन प्राणायाम अशा पद्धतीने योग मार्गाने चालून त्यांनी काय केलेलं आहे, शरीराला तृप्त करून आपल्या सुप्त शक्तींचं जागरण केलेलं आहे. तर कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे तिला सुद्धा सुप्त शक्ती म्हणून ओळखलं जातं. आणि सामान्य माणसाच्या शरीरामध्ये ही कुंडलिनी कशी असते? झोपलेली असते. मग तिला ऊर्ध्वगामी करावं लागेल. मग ऊर्ध्वगामी का म्हणलेलं आहे हो? बरोबर आहे. तर योगिक मार्गामध्ये काय म्हणलंय, की ही जी सुप्त शक्ती आहे किंवा दिव्य शक्ती आहे, तिचं स्थान जे आहे हे आपल्या मेरुदंडाच्या खालच्या टोकाला आहे असं म्हणलेलं आहे. ऊर्ध्वगामी याचा अर्थ काय? तर वरच्या बाजूने प्रवाहित करणे. वरच्या म्हणजे कुठं? डोक्याच्या, आपण जिथं शेंडी ठेवतो हा जो प्रवास आहे, म्हणजेच याला म्हणायचं आहे ऊर्ध्वगामी. आणि दिव्य शक्ती कुठं स्थापित आहे सध्या? तर ती खालच्या केंद्रात, म्हणजे मेरुदंडाच्या तळाशी. म्हणजेच कुठं? तर मूलाधार चक्र असेल किंवा कुंडलिनी शक्ती असेल. बघूयात काय आहे ती शक्ती. चक्र माहित आहेत का तुम्हाला? हो हो सर. सर. हो सर, हो सर. बरोबर आहे. हो. हा, हे दिसत आहे का तुम्हाला? बघा आता आपल्या योगिक मार्गामध्ये चक्र सांगितलेले आहेत.
मग आपण ध्यान कोणाचं बघतोय आता? अष्टांग योगामधलं बघतोय का? नाही. तर प्रेक्ष ध्यान म्हणजे जैन धर्मियांचं बघतोय. मग आपल्या योगशास्त्रामध्ये हे असे चक्र सांगण्यात आलेले आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि सहस्रार. खालचं जे चक्र आहे ते मूलाधार आहे, दिव्य शक्तींचं केंद्र आहे, सुप्त शक्तीचं केंद्र आहे. आणि वरचं जे आहे सर्वात उंच, जिथं आपण शेंडी ठेवतो, शेंडी ठेवली जाते, त्या ठिकाणचं जे चक्र आहे ते सहस्रार चक्र आहे, असं आपल्या योग मार्गामध्ये सांगितलं जातं. आणि योगाचा जो प्रवास आहे तो कुठून सुरुवात होतो? तर मूलाधार चक्रापासून सुरुवात होतो आणि सहस्रार चक्रामध्ये संपतो. बरोबर आहे. मग या चक्रांची जागृती करणं म्हणजेच सुप्त शक्तींना जागृत करणं असं सुद्धा संबोधलं जातं. मग हे कधी जागृत होतील, कसे जागृत होतील? तर त्या अगोदरची पूर्वीची जी क्रिया आहे ती आहे कुंडलिनी शक्तीला जागृत करावं लागेल. ज्यावेळी कुंडलिनी शक्ती जागृत होईल त्यावेळी एक एक चक्राचा ती प्रवास करत एक एक चक्र वर चढत चढत जाते आणि सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते. बरोबर आहे. आता आपण हे दोन बघितले महत्वाचे. मग हिचा प्रवास जो आहे तो कसा आहे ते पण बघूयात, मग पुढचं बघूयात आपण. आणखीन एक इमेज दाखवतो मी. आता इडा, पिंगला आणि सुषुम्ना या गोष्टी सुद्धा आपल्याला समजणं या ध्यानामध्ये महत्वाचं आहे. कारण शक्तीचं ऊर्ध्वगमन आपण करणार आहोत. मग हे शक्तीचं जे ऊर्ध्वगमन आहे खालच्या केंद्रापासून वरच्या केंद्रापर्यंत, मग ते कसं होतं? तर त्याचा जो मार्ग आहे, त्याचा जो आधार आहे तो आहे सुषुम्ना नाडी. ही नाडी कशी आहे बघा, मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत सरळ जो रेष दाखवलेली आहे ती आहे आपली सुषुम्ना नाडी. आणि इतर दोन ज्या नाड्या आहेत, इडा म्हणजेच डावी नाकपुडी आणि पिंगला म्हणजेच उजवी नाकपुडी, आणि या तिन्ही ज्या नाड्या आहेत मूलाधार चक्रापासून उगम पावतात. तिथं एक कंद आहे मूलाधार चक्रावरती आणि तिथून ह्या उगम पावतात. तर मग यांचा रोल काय आहे? तर ज्यावेळी सुषुम्ना जागृत होते, तर आता आपल्याकडे गाडी आहे, एखाद्या गावाला जायचं आहे, बरोबर आहे. मग जर रस्ताच नसेल तर आपण रानावनातून गाडी चालवू शकू का? हो, नाही. तर त्या लक्ष्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे ज्ञान केंद्रापर्यंत, वरच्या केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठीचा जो मार्ग आहे तो आहे सुषुम्ना नाडीचा. ठीक आहे. मग परत बघूया आपण ध्यानामध्ये काय काय आहे. या तीन गोष्टी बघणं आपल्याला महत्वाचं होतं. तर पण तिथे ते जायचं कसं असतं तिकडे? काय सांगा? तिकडे ते सुषुम्ना नाडीकडे कसं प्रवास करायचा, जायचं कसं तिकडे? सुषुम्ना नाडी सुप्त असते, जागृत नसते. अच्छा. इडा आणि पिंगला जागृत असतात. मग सुषुम्ना नाडी जागृत करणं किंवा मूलाधार. त्यासाठीचे वेगवेगळे योग आहेत ना सर. हे हठयोग मध्ये वेगळं सांगितले कुंडलिनी जागृत करण्यासाठी काय आहे, म्हणजे योगाचे विविध प्रवाहामध्ये त्याचे कुंडलिनी कशी जागृत करायची ह्याचे बरोबर उपाय सांगितलेले आहेत. जागृत करण्यासाठी दुसरं तिसरं काय आहे असं नाही. तर आपले आसनं असतील, प्राणायाम असतील वेगवेगळे, यांच्या अभ्यासानंच आपल्याला तिला जागृत करायचं असतं. बरोबर आहे. फक्त ही जी शक्ती आहे ती सुप्त अवस्थेमध्ये असते. ज्यावेळेस आपण प्राणायाम करू, वेगवेगळे प्राणायाम करू, नाडी शुद्धी करू, त्यावेळी सुषुम्ना नाडीचं द्वार मोकळं होतं आणि 3 महिन्यामध्ये सर्व नाड्या शुद्ध होतात असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे योग मार्गाचा हा भाग आहे. मग पुढे बघूया. मग तिलाच वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय म्हणलं जातं? CNS म्हणजे काय हो? तर सेंट्रल नर्वस सिस्टम असं सुद्धा, म्हणजे सुषुम्नेचा जो मार्ग आहे तोच मार्ग
म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं बघता येईल बघा. परत एक मिनिट. आता 1 नंबरची जी इमेज आहे बघा, त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचा सरळ मेरुदंडातून गेलेली एक नाडी आहे. आता सुषुम्ना नाडीचा संबंध, योग मार्गातील जी सुषुम्ना नाडी आहे तिचा संबंध कोणाशी लावण्यात आलेला आहे, तर या आपल्या मेंदूशी जी कनेक्टेड आहे तिचा सुरुवात कुठून आहे, मेरुदंडाच्या तळापासून, आणि शेवट कुठं आहे तर मेंदूपर्यंत. म्हणजे सुषुम्ना नाडीचा संबंध हा या सेंट्रल नर्वस सिस्टमशी दाखवण्यात आलेला आहे. मग इडा नाडीचा कोणाशी संबंध असेल? इडा नाडीला चंद्रनाडी असं सुद्धा म्हणलं जातं, किंवा ही चंद्रनाडी कशी आहे, शीतल आहे. पॅरासिम्पथेटिकशी दाखवलंय ना सर, इडा नाडीचं पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. इडा नाडीचा संबंध पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम आणि पिंगला नाडीचा संबंध हा सिम्पथेटिक नर्वस सिम्पथेटिक दाखवलेला आहे, आणि सुषुम्ना नाडीचा सेंट्रल नर्वस सिस्टमशी दाखवलेला हे आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून. ठीक आहे, मग पुढे बघूयात आणखीन. मग इंटरनल यात्रा कशी करायची आहे, तर त्याच्यामध्ये कृती काय काय सांगण्यात आलेली आहे बघा. तर तुमच्या मनाला मेरुदंडाच्या खालच्या टोकाकडे तळाशी घेऊन जा, आणि जिथं काय आहे, अगोदर आपण या 3 गोष्टी बघितल्या, हे आता इथं महत्वाचं आहे बघा, ते येतात आता पुढं काय काय आहे. तर तिथं काय आहे, ऊर्जा केंद्र आहे किंवा अफाट अशा ऊर्जेचा वास आहे. कुठं आहे, तर मेरुदंडाच्या तळाशी. मग या कृतीमध्ये काय करायचे, आपल्या मनाला या मेरुदंडाच्या तळाशी ऊर्जा केंद्राकडे न्यायचं आहे. आपल्याला इथं एका आकृतीमध्ये सुद्धा आपण दाखवलेलं आहे बघा, 2 पॉइंट दाखवलेले आहेत. खालचं जे आहे ते ऊर्जा केंद्र आहे आणि वरचं ज्ञान केंद्र आहे. मग हे कशामध्ये सांगितलंय, आपण योग मार्गामध्ये ऊर्जा केंद्रालाच काय म्हणतोय, मूलाधार चक्र, आणि ज्ञान केंद्राला काय म्हणतोय, सहस्त्रार चक्र. पण जैन धर्मामध्ये हे असे वेगवेगळी नावं आहेत. खालच्या ह्याला ऊर्जा केंद्र आणि वरच्याला ज्ञान केंद्र अशी नावं तिथं आहेत. म्हणजे साम्य आहे, बरोबर आहे, फक्त नावं थोडीशी वेगळी आहे. मग खालच्या ठिकाणी आपल्या मनाला घेऊन जायचं आहे, आणि नंतर पाठीच्या कणामध्ये वरच्या दिशेने डोक्याच्या वरच्या बाजूला जाऊ द्यायचा. कुणाला, ही संकल्पनेवर आधारित आहे बघा. आंतरिक यात्रा जी आहे संकल्पनेवर आधारित आहे. सुरुवातीला आपलं मन मेरुदंडाच्या तळाशी न्यायचं आहे, आणि तेथील ऊर्जा आपल्याला वरच्या ज्ञान केंद्राकडे प्रवाहित होऊ द्यायचे. म्हणजे हे कशावरती आहे, सगळं कल्पना करावी लागते, बरोबर आहे, तशी कल्पना धारणा करायची असते. आणि हा जो प्रवास आहे तो कसा आहे, मग फक्त वर, तर जसं की आपण बीपी तपासण्याचं यंत्र असतं बघा, त्याच्यामधला पारा कसा असतो, वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो, त्याप्रमाणे आपल्याला शक्तीचं ऊर्ध्वगमन या प्रक्रियेमध्ये करायचं आहे. तर कल्पनेद्वारे शक्तीला ज्ञान केंद्राकडे वाहू द्यायचा आहे, परत ज्ञान केंद्राकडून ऊर्जा केंद्राकडे वाहू द्यायचा आहे, परत ऊर्जा केंद्राकडून ज्ञान केंद्राकडे वाहू द्यायचा आहे, आणि परत ज्ञान केंद्राकडून ऊर्जा केंद्राकडे वाहू द्यायचा आहे. म्हणजे अशी जी क्रिया आहे या क्रियेला अंतरयात्रा असं प्रेक्षक ध्यानामध्ये म्हणलेलं आहे. आणि ही क्रिया सतत सतत आपल्याला करायची आहे. तर किती वेळ, 5 मिनिटापर्यंत आपण ही क्रिया करू शकतो. तसेच या क्रियेला काय म्हणले, पुनरावृत्ती करावी. समजते का? थोडं थोडं समजतंय सर. ठीक आहे, ठीक आहे. जे नवीन, पूर्णच नवीन आहेत योगामध्ये, त्यांना थोडस अवघड जाईल. आपण क्रिया पण करून घेऊयात थोडी 1 मिनिटामध्ये, बघूयात कसं आहे ते. आणि ज्यावेळी आपण कल्पना करतोय शांत बसल्यानंतर, शक्तीचं ऊर्ध्वगमन करतोय, त्यावेळी मग श्वासाची कृती कशी आहे, श्वास कसा आहे. ज्यावेळी ऊर्जा
ही वरच्या दिशेने वाहते त्यावेळी आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि खाली ज्यावेळी जाते ऊर्जा त्यावेळी श्वास आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे वरच्या दिशेने जाताना श्वास सोडणे, खालच्या दिशेने जाताना श्वास घेणे, म्हणजे त्यामध्ये श्वासाला सुद्धा सामील करून आपल्याला तिथं घ्यायचं आहे. तसेच ज्यावेळी आपण ही क्रिया करतो मानसिक दृष्टीने, मानसिकरित्या, त्यावेळी मेरुदंडामध्ये ऊर्जेचा प्रवाह होतोय अशी संकल्पना किंवा क्रिया करताना जी काही स्पंदनं तिथं जाणवत आहेत ती स्पंदनं सुद्धा आपल्याला तिथं अनुभव करून घ्यायची आहेत. बघूयात 1 मिनिटापर्यंत करून आपण. जमेल का सर्वांना? हो सर, चालेल. काय करायचं बघा, नेमकं ताठ बसायचं सुरुवातीला. ताठ बसल्यानंतर डोळे झाकायचे आणि मनानेच आपलं मन हे कुठं न्यायचंय सुरुवातीला? ऊर्जा केंद्राकडे. आता ऊर्जा केंद्र कुठं आहे तुम्हाला सांगितलंय, म्हणजे मेरुदंडाच्या तळाशी. मग कल्पना अशी करायची की दिव्य शक्तीचं ऊर्ध्वगमन होतंय ज्ञान केंद्राकडे आणि परत काय होतंय, ऊर्जा शक्ती खाली येते. अशी ही जी प्रक्रिया आहे ही सतत चालू ठेवायची. वर जाते, खाली येते, वर जाते, खाली येते आणि वर जाताना श्वास सोडायचा आहे, खाली येताना श्वास घ्यायचा आहे. म्हणजे श्वासासोबत पण तुम्ही सामील करू शकता. आता समजा ऊर्जा शक्ती खाली आहे, वर जाताना श्वास सोडलेला आहे समजा आणि खाली येताना श्वास घ्यायचा. बसा बघू सर्वजण. 1 मिनिटामध्ये बघूयात आपण जमेल का थोडंफार ते. कल्पना करायची फक्त. सुरुवात करायची आहे आणि मी थांबा म्हणल्यास थांबायचं. पहिल्यांदा श्वास घ्या आणि श्वास सोडताना ऊर्जा शक्ती वरी जाते असं कल्पना करायची. श्वास सोडा, परत श्वास घ्या, ऊर्जा शक्ती खाली येते, श्वास सोडा, परत वर जाते. श्वासाचं आणि ऊर्जा शक्तीचं संतुलन करायचं. थांबूयात सर्वजण. डोळे उघडायचे सावकाश. जमलं का? हो सर. प्रयत्न तर केलाय. हा, थोडाफार काही अनुभव असेल कुणाचा? तर सांगू ऊर्जेचा शकता. स्रोत वरच्या दिशेने आपण जर लक्ष दिलं तर त्याची जाणीव हं. होते आपल्या मनाला. ठीक आहे. बर, आणखीन काही? केंद्र केंद्र काम केलं इतक्या वेळ. काय म्हणलात? आधी ते केंद्रच लक्षात त्याला वेळ लागला. केंद्र कसं लक्षात ठेवायचं बघा. 2च केंद्र लक्षात ठेवा फक्त. एक केंद्र जे आहे ते मेरुदंडाच्या तळाशी. बरोबर आहे? आलं लक्षात? मेरुदंडाच्या तळाशी म्हणजे गुदद्वारापाशी जवळ 2 बोटं वर, गुदद्वाराच्या 2 बोटे वर.
जिथं आपला स्पाईन जे आहे, मनका म्हणा थोडक्यात, मनका जिथं संपतो खालचा सर्वात शेवटचं, किंवा आपण बसल्यानंतर मांडी घालून बसल्यानंतर खालून 2 बोटे वर चा जो भाग आहे मागलचा, मेरुदंड तर माहित आहे आपला, पाठीचा कणा मधला, बरोबर आहे. म्हणजे त्याचं शेवटचं टोक कुठं आहे? शेवटचं टोक इथं वर, इथं संपतो. मेरुदंड किती मणक्याचा आहे? एकूण 33 मणके आहेत त्याच्यात, एकावर एक एकावर एक ठेवलेले असे. आणि सुरुवात कुठून होते? खालून, बरोबर आहे. माकड हाड कुठं असतं हे तरी समजतं. मग ऊर्जा केंद्र कुठं आहे? माकड हाडाच्या जवळ आहे. ही पहिली गोष्ट झाली, बरोबर आहे. आणि त्याचा प्रवास कसा आहे? मेरुदंडाच्या सरळ दिशेने वर, सरळ वर. इडा पिंगला ह्या वाकड्या वाहतात, पण सुषुम्ना ही सरळ वाहते. मग हिचा प्रवास कुठपर्यंत थांबतो? आता समजा मेरुदंडाचं शेवटचं टोक कुठं संपतं, तर आपण एखादी पिन वगैरे इथून मध्ये घातली आरपार, तर इथं येऊन संपते. म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड जो आहे, मनका जो आहे, तो इथं संपतो. म्हणजे इथं काय आहे? ज्ञान केंद्र आहे. हे 2 केंद्र महत्वाची. खालचं जे आहे ते शक्ती केंद्र आहे. शक्तीचा अफाट भंडार कुठं आहे म्हणून सांगितलेलं योग मार्गामध्ये, तर खालच्या मेरुदंडाच्या तळाला, म्हणजे मणक्याच्या तळाला, माकड हाडाजवळ हे अफाट शक्तीचं केंद्र आहे असं योग मार्गामध्ये सांगितलेलं आहे. आणि शक्तीचं ऊर्ध्वगमन म्हणजे काय? तर ती ऊर्जा वरच्या दिशेने प्रवाहित करायची. मग कल्पना कशी करायची आहे? एखादा बिंदू आहे, एक डॉट आहे समजा, तो डॉट वर चढतोय आणि परत खाली येतोय शक्ती केंद्राकडे, आणि शक्ती केंद्राकडून परत ज्ञान केंद्राकडे वर चढतोय आणि परत खाली येतोय शक्ती केंद्राकडे, परत वर चढतोय, परत खाली येतोय. अशी धारणा करायची. म्हणजे फक्त भास निर्माण करायचा का? हो, काल्पनिक आहे. म्हणजे कल्पना करायची तशी, इमॅजिनरी ध्यान. मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की इमॅजिनरी कल्पना करणं याच्यामध्ये गरजेचं आहे. पण मग अशी फक्त कल्पना करून ऊर्जा हे होते? कल्पना करून म्हणजे ती शक्तीचं चालन आहे. ध्यान जे आहे आपलं, आपण ध्यान कुठं नेतोय? मूलाधार चक्राकडे. तो एक ध्यानाचाच प्रकार आहे. सर ओंकारचं पण आपण ध्यान जे करतो त्यावेळी हा, आपण उकार अकार मकार, चा करताना आपण पोटाकडं लक्ष द्यायचं. हम्म. असं परत छातीकडं, परत मेंदूकडं, असं त्या टाईप मध्ये जरी तुम्ही पुरणपात्रे सर लक्षात घेतलं तरी तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या दिशेने आपल्याला ऊर्जा प्रवाहित करायची. म्हणजे आलं ज्यांना लक्षात? जे नवीन आहेत ह्याच्यासाठी, त्यांच्यासाठी हे पण आपण ओमचं जे उच्चारण करतो, चॅन्टिंग करतो, मनातल्या हम्म. मनात करायचं आणि तसे हे केलं आता तरी पण आयडिया येईल. ध्यान जे आहे, ध्यान सुद्धा आपण कसं करतो? मनानेच करतो. मनाच्या क्रिया आहेत ह्या सर्व, बरोबर आहे. म्हणजे कुठं मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, तर कुठं मनातील येणाऱ्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. तर काही काही ध्यान असे असतात, मनात येणाऱ्या विचारांना थांबवायचं नाही, फक्त त्या विचारांना बघायचं. असे पण काही ध्यान आहेत, बरोबर आहे. आणि काही ध्यान असे आहेत, इमॅजिनरी कल्पना केल्या जातात. त्याने आपण ध्यान केलेलं आहे, आज्ञाचक्र आहे, 2 पाकळ्यांचं कमळ आहे, त्याच्यावरती आत्म्याचा वास आहे. असं म्हणजे ही सर्व कल्पना करायची आहे तिथं. आलं का लक्षात? आता आपण डोळे झाकून बसलं, की आज्ञाचक्रावर आपल्याला ध्यान करायचं आहे. मग ते आपल्याला दिसतं का? स्थूल आहे का ते? दिसत नाही. नाक दिसतं, कान दिसतं, डोळा दिसतो, हे स्थूल आहेत. पण या ज्या शक्ती आहेत, ह्या सूक्ष्म शक्ती ज्या आहेत, त्या स्थूल नाहीत, दिसत नाहीत त्या. सूक्ष्म आहेत. म्हणून मग आता हे जी चक्र सांगितलेले आहेत, मूलाधार असेल, स्वाधिष्ठान असेल, आज्ञाचक्र असेल, हे आपल्याला जसं पाठीचा कणा दाखवता येतो दवाखान्यामध्ये, की असं-असं त्याचं चिरफाड वगैरे करून बघा, हे एक पाठीचा कणा आहे बाबा आणि ही सेंट्रल नर्व्हस सिस्टम आहे. हे म्हणजे आपण तिथं सांगू शकतो. पण
आता चक्र दाखवता येतात का तिथं? हे बघा बाबा, हे चिरपाड करून हा इथं या ठिकाणी मूलाधार चक्र आहे, या ठिकाणी अनाहत चक्र आहे. तर हे स्थूल नाहीत, सूक्ष्म आहेत. त्यामुळं ते सामान्य दृष्टीने पाहता येत नाही. याच्यासाठी योग मार्गाचा अभ्यास गरजेचा असतो. ज्यावेळी योग मार्गामध्ये आपण पुढे जाऊ, ध्यान मार्गामध्ये पुढे जाऊ, त्यावेळी आपल्या ह्या दिव्य शक्तींचं दर्शन आपल्याला घडत जातं. आणखीन काही? आता कुंडलिनी शक्ती जी आहे ते आपल्याला दिसत नाही, सुप्त अवस्थेमध्ये आहे असं सर्वांनी सांगितलेलं आहे. परंपरागत सांगत आलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. गिरंड संहितेमध्ये सांगितलेलं आहे, हठयोग प्रदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे. आता देव कोणी पाहिलाय का? बरोबर आहे. किंवा तिकडच्या गल्लीत कुत्रा भुकतोय, मग या बी गल्लीतला भुकतोय. का भुकतोय? त्याने आता समजा तिकडच्या गल्लीतला कुत्रा चोराला पाहून भुकत असेल, पण या कुत्र्याला चोराला बघितले काय कुत्र्यानं? नाही. त्याचा आवाज ऐकून बघतोय. तो भुकतोय. किंवा काही गोष्टी ह्या परंपरेने आलेल्या आहेत. लिखाणामध्ये आता ज्ञानेश्वर काही ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, काही फक्त IQ गोष्टी आहेत आणि बऱ्याच आपल्या शास्त्रामध्ये याचं वर्णन आहे. सर एक मी उदाहरण सांगू का, म्हणजे प्राण किंवा ह्याच्याविषयी. म्हणजे आमच्या मेडिकल सायन्सच्या ह्याने होमिओपॅथिक सायन्स मध्ये मॉडर्न सायन्स आहे सगळं, पण एक गोष्ट आम्ही मानतो, व्हायटल फोर्स म्हणतो आम्ही त्याला, की व्हायटल फोर्स हा आहे की त्यात आपण आता योगिक भाषेत आपण प्राण म्हणू. हा, योगिक भाषेमध्ये प्राण आहे. मग आपण जर एखादी बॉडी आपण डिसेक्शन करतो आम्ही जेव्हा डेड बॉडीचं, तर त्या बॉडीमध्ये सगळं आहे जे एका जिवंत माणसामध्ये असतं. सगळं आहे, रक्तवाहिन्या आहेत, हार्ट आहे, लंग आहे, सगळी जेवढी पाहिजे तेवढे बोन आहे, सगळं आहे. त्यामध्ये काही पॅथॉलॉजी पण नाहीये त्या डेड बॉडीमध्ये. पण तरी एक माणूस तसंच सगळं स्ट्रक्चर असणारा जिवंत आहे आणि तसंच सेम स्ट्रक्चर असणारा माणूस मृत आहे. मग ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? तर त्यातून जी वाहणारी प्राण ऊर्जा आहे ती ह्यामध्ये नाहीये आणि ह्यामध्ये आहे. मग हा आहे व्हायटल फोर्स. तर मग हे इमॅजिनेशनच आहे ना. जरी सायन्स एवढं प्रगत झालं तर आम्ही पण नाही शोधू शकलो की नेमकं काय आहे ते. रक्त वाहत आहे म्हणून आपण जिवंत आहेत, हार्ट पंपिंग आहे म्हणून आपण जिवंत आहे, पण हे सगळं घडवून आणणारा जे फोर्स आहे तो व्हायटल फोर्स, ती प्राण ऊर्जा आहे. आता ऊर्जेचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत. आता ऊर्जा कशातून मिळते? एक आहे अन्नातून मिळते, बरोबर आहे. दुसरी आहे प्राण ऊर्जा. आता प्राणाला आपल्याला सायंटिफिक भाषेमध्ये ऑक्सिजन म्हणलं जातं, परंतु योगिक भाषेमध्ये प्राणाला म्हणजे श्वासाला प्राण ऊर्जा असं म्हणलेलं आहे. आणि ही ऊर्जा आपल्या शरीरासाठी गरजेची आहे. जसं आता बघा मोबाईल आहे तुमच्याकडे, मग या मोबाईलला चालवणारा कोण आहे हो? सांगा बरं. ऊर्जाच आहे ना, प्रवाह आहे. मोबाईलला चालवणारा कोण आहे? टावर मधून येणारी ऊर्जा. कशावर चालतो मोबाईल? बॅटरी. बॅटरीवर चालतो. म्हणजे मोबाईलला चालवणारा कोण आहे? बॅटरी आहे. तुमचा ₹1,00,000 जरी मोबाईल असला आणि जर बॅटरी नसेल मध्ये, तर मोबाईल चालतो का? नाही. तसंच आपल्या शरीराला चालवणारा कोण आहे? तर प्राण आहे. आपल्या शरीरातला प्राण काढून घेतला की आपण मृत झालो आणि प्राण घातला तर आपण जिवंत झालो. आणि मेलेल्या माणसाला आपण काय म्हणतो? त्याचे प्राण निघून गेले, पंचप्राण निघून गेले असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच आपलं जे योगिक शास्त्र आहे हे फक्त फिजिकल बॉडी पुरतं मर्यादित नाही. फक्त फिजिकल बॉडीवरतीच त्यांनी संशोधन केले का? त्याच्यावरतीच विचार मांडलेले आहेत का? नाही. तर फिजिकल बॉडीच्या पुढे जाऊन आणि 5 कोश आपल्याला सांगितलेले आहेत त्यातून. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. बरोबर आहे. सायन्स काय सांगतं? सायन्सला जर हे सांगितले 5 कोश तर त्यांनी मानेल का? नाही. दाखवा.
पण दाखवता येत नाहीत, ते सूक्ष्म आहेत. बरोबर आहे. फक्त अन्नमय शरीर तेवढं दिसतं, प्राणमय शरीर दिसत नाही, मनोमय शरीर दिसत नाही, म्हणजे सूक्ष्म आहेत. बरोबर आहे. तसंच प्राण ऊर्जा ही सुद्धा सूक्ष्म आहे. एडा पिंगला नाड्या किंवा सुषुम्ना नाडी किंवा कुंडलिनी शक्ती हे सगळं सूक्ष्म आहे. आणि यांचा जो व्यवहार आहे तो मनाच्या ह्याच्यावरती चालतो. मनाला केंद्रित करणं. मनाच्या पुढे आपलं योगिक शास्त्र फक्त शरीरावरच थांबतं का? तर नाही. मनावरती सुद्धा विचार मांडलेले आहेत. आणि फक्त मनावरच थांबलेला आहे का? तर त्याच्या पुढे जाऊन आत्म्यावरती सुद्धा विचार मांडलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे एवढं सखोल ज्ञान तिथं आहे. मनाची आहे. जाणीव होते सर आपल्याला, तशी पुढच्या ह्याची सहज जाणीव होत नाही, याच्यासाठीच हा अभ्यास आहे. हा. किंवा बघा, मन कुठं आहे दाखवता येतं का हो? नाही, पण जाणीव होते ना, प्रत्येकाला नाही. होते ना सर, म्हणू शकतो मला हे वाटतंय. मन कबूल आता करतो. जसं सप्तचक्र वगैरे सांगितलेले आहेत त्यांना दाखवता येत नाही, तसं मन आहे मान्य करता तुम्ही. बरोबर आहे. मग ते कुठं आहे दाखवा. दाखवता येतं का? नाही नाही. हम्म. या ठिकाणी आहे बाबा, पायात आहे, इथं चिरपाड करून दाखवा, पायात आहे त्याचं स्थान, असं सांगता येतं का? किंवा डोक्यात आहे, नाकात आहे, असं सांगता येतं का? दाखवता येत नाही. तेच सुद्धा कसं आहे, सूक्ष्म आहे. आणि योगशास्त्र असेल किंवा आपलं प्राचीन शास्त्र आहे, हे मनाच्या केंद्रित आहे, मनाशी निगडीत आहे. त्याच्यावर विचार भरपूर मांडलेले आहेत. स्थूल शरीरापेक्षा मनावर केंद्रीकरण त्याचं जास्त आहे. त्याला आपण मन म्हणलंय म्हणून, म्हणजे त्याला म्हणजे मन हे हा तर शब्दज्ञ म्हणून प्रवासच मन सर, म्हणायचं. नाही नाही, हा प्रवास मला म्हणजे असं वाटतं हा प्रवासच आहे ह्याच्यासाठी सर, की मन आणि बुद्धी एक हा. होऊन एकच व्हायला हवी. तर त्याचं ते द्वंद्व संपून जायला पाहिजे आणि ते जे आपण अनुभवतो हो. तेच कुंडलिनी किंवा त्याच्या पुढचं म्हणू आपण समभाव साधतो. ह्या गोष्टी कशा आहेत, बोलून समजणाऱ्या, कळणाऱ्या नाही. आता साखर किती गोड आहे हे सांगितलं मी तरी ते कळणार नाही. ज्यावेळी आपण ते साखर खाल्ल्यानंतरचा जो अनुभव आहे तो वेगळा आहे. कुंडलिनी अशी आहे, तशी आहे, एवढी शक्ती तिच्यामध्ये आहे, हे सांगून कळणाऱ्या गोष्टी नाहीत. आपण फक्त वर्णन करू शकतो, कारण त्याचा अनुभव कोणीतरी अगोदर घेतलेला आहे. बरोबर आहे. त्यानं ते तसं हो. लिहून ठेवलेलं आहे की बाबा हे असं आहे, तसं आहे, लिहून ठेवलेलं आहे. पण आपण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे का? कारण जोपर्यंत आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत नाही, तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल मत व्यक्त करू शकत नाही. किंवा पूर्वी ज्यांनी सांगितले ते आपण सांगू शकतो तिथं. आहे का नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याला अनुभव केल्यानंतर सांगता येतो. खरंच आहे का नाही? ठीक आहे, पुढे जाऊयात मग. अंतरयात्रा. तर प्रेक्षाध्यानामधील ह्या अंतरयात्रेचा प्रकार म्हणजे दुसरी पायरी आहे. आणि त्याच्या पुढे काय आहे बघूया. आता तिसरी पायरी जी आहे ते आहे श्वास प्रेक्षा. आता हे एकच ध्यान आहे बरं का, वेगवेगळे ध्यान नाहीत. एकच ध्यान आहे. कोणतं ध्यान आहे? प्रेक्षा ध्यान. प्रेक्षा. ध्यान. प्रेक्षा ध्यानामधील एक पायऱ्या आहेत. आणि आंतरयात्राच आपल्याला नुसती एकटी अंतरयात्रा सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. मग पूर्ण प्रेक्षा ध्यान एकदाच लक्षात येईल का? करता येईल का? येणार नाही. तर सुरुवातीला शीतलीकरणाची प्रक्रिया आहे, कायोत्सर्गाची. आणि 2 नंबरला कोणती प्रक्रिया आहे तर आंतरयात्रेची प्रक्रिया आहे. मग आंतरयात्रेच्या नंतर श्वास प्रेक्षा, त्याच्यानंतर शरीर प्रेक्षा, अशा एक एक गोष्टी आहेत. त्या पुढे बघत जाऊ. तर श्वास प्रेक्षा म्हणजे काय? प्रेक्षा म्हणजे बघणे. आपण पहिल्याच दिवशी बघितले, प्रेक्षा म्हणजे बघणे. तर
श्वास प्रेक्षा म्हणजे काय, तर श्वासांना बघणे. आता ही सुद्धा कशी आहे बघा, श्वासाला बघता येईल का हो, हवेला बघता येईल का, पण ती आहे. नाही. अनुभव घ्यावा लागेल. हा, आहे का ती, बघता येईल का, तिला दिसणार नाही तिनं, पण तिचा आहे ती गोष्ट, मग तिला मनाद्वारे बघता येईल. स्थूल गोष्टींना, जड गोष्टींना स्थूल शरीरानं बघता येईल आणि सूक्ष्म गोष्टींना शरीरानं नाही तर मनानं बघता येईल. बरोबर आहे, दोन्ही सूक्ष्म सूक्ष्म झाले. सूक्ष्म गोष्टी आणि मन, स्थूल गोष्टी आणि स्थूल शरीर, डोळ्याने बघू शकतो आपण त्याला, असं थोडक्यात. तर या श्वासपेक्षामध्ये 4 प्रकार पडतात. कोणकोणते आहेत ते, एक आहे सहज श्वासप्रेक्षा, दुसरी आहे दीर्घ श्वासप्रेक्षा, आणि तिसरी समताल श्वासप्रेक्षा, आणि चौथी जी आहे समवृत्ती श्वासप्रेक्षा. मग त्याच्यामधली पहिली बघूयात आपण काय आहे. तर सहज श्वासप्रेक्षेमध्ये फक्त आपलं लक्ष किंवा आपण ज्या ध्यानात्मक आसनात बसलोय त्या ध्यानात्मक आसनामध्ये बसून डोळे मिटून आपलं लक्ष फक्त नासागराकडे, म्हणजे आपल्या नाकपुड्यांमध्ये जो श्वास प्रवाहित होतोय, मध्ये जाणारा श्वास आणि बाहेर येणारा श्वास यांचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांच्या मधल्या बाजूने होतोय, आणि मधला आत जाणारा जो श्वास आहे तो त्याचा स्पर्श थोडासा वेगळाच आहे, आणि बाहेर जाणारा जो श्वास आहे त्याचा स्पर्श सुद्धा थोडासा वेगळाच आहे. म्हणजे त्याचा कसा आहे, गरम आहे. बाहेर जाणारा श्वास कसा आहे, गरम, आणि मध्ये येणारा थंड. म्हणजे याचा अनुभव कुठं होतोय, नाकपुड्यांच्या मध्ये, आणि हा अनुभव आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. इथं दुसरी तिसरी गोष्ट काय करायची आहे का, नाही, कारण हे काय आहे, सहज श्वासप्रेक्षा. बरोबर आहे, फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला द्रष्टाभावानं बघायचं आहे तिथं. तर 1 मिनिटामध्ये बघूयात आपण, करता येईल का. ताट बसूयात सर्वजण, चारही गोष्टी 1-1 मिनिटामध्ये बघूयात आपण. सर्वांनी ताट बसा, डोळे मिटायचे सर्वांनी, आणि फक्त श्वासांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मध्ये जाणाऱ्या श्वासाचा अनुभव, स्पर्श कुठं होतोय, आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाचा अनुभव कसा येतोय, त्याचा स्पर्श कुठं होतोय, ते फक्त बघायचं आहे. सुरुवात करायची, मी थांबा म्हणल्यास थांबायचं. थांबूयात, सावकाश डोळे उघडायचे. जमते का क्रिया ही. हो सर. थंड श्वास जाणवतो, उष्ण श्वास काही फार जाणवला नाही. ठीक आहे, पण श्वासावरती तर लक्ष केंद्रित करता आलं का. हो. बघा, आता हे सुद्धा एक ध्यानच आहे. ध्यानामध्ये गोष्ट कोणती आहे, एकाग्र असणं म्हणजे सुद्धा ध्यानच. एकाग्र म्हणजे काय, तर सर्व विचार किंवा विचाराचा प्रवाह एकाच गोष्टीकडे, आलं लक्षात, म्हणजे एकाग्र म्हणायचं त्याला. आणि दुसरा प्रकार म्हणजे एकाग्र नसणं म्हणजे काय, तर सगळा विचाराचा प्रवाह, विचारामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी येतात. प्रवाह कसा आहे, प्रवाहाचं विभाजन झालं तिथं.
आणि एकाग्रमध्ये कसं आहे, प्रवाह सरळच आहे, एकाच गोष्टीकडे आहे. परत बघूयात दुसरा प्रकार कसा आहे. तर दीर्घ श्वास प्रेक्षा. तर दीर्घ श्वास प्रेक्षामध्ये कसं आहे, जसं की आपण डायफ्रोमॅटिक ब्रिदिंग किंवा उदरीय श्वसन केलं तशा प्रकारचं आहे. आता सहज श्वसनामध्ये लक्ष कुठं होतं आपलं, फक्त नाकपुड्यापुरतं मर्यादित होतं. येणाऱ्या नाकपुड्यामधून येणाऱ्या श्वासाकडे मर्यादित होतं. पण आता इथं लक्ष कुठं द्यायचं आहे आपलं? आता बघा काय म्हणलं इथं, जसजसे श्वास दीर्घ होत जाईल. हा कधी दीर्घ होतो? ज्यावेळी सहज प्रेक्षा आपण करू. 1 मिनिटाच्या पुढे सहज प्रेक्षेचा अभ्यास केला, की श्वास हा आपोआपच दीर्घ व्हायला लागतो आणि दीर्घ होत होत मंद व्हायला लागतो. मंद होत होत वाढतो. मग हा मंद मंद श्वास जो आहे, तो त्याचा अनुभव कुठपर्यंत घ्यायचा आहे? तर पूर्ण डायफ्रोमॅटिक ब्रीथिंगमध्ये कसं आहे, आपलं पोटाचं प्रसरण आणि अंकुचन, पोटाच्या स्नायूचं प्रसरण आणि अंकुचन तिथं होत असतं. मग सर्व लक्ष जे आहे आपल्या, लक्ष जे आहे ते नाभी केंद्राच्या जवळ, नाभी प्रदेशाकडे ठेवायचं आहे. म्हणजे काय? तर ज्यावेळी आपण श्वास घेऊ, त्यावेळी पोटाचं काय होतंय, प्रसरण होतंय आणि ज्यावेळी आपण श्वास सोडू, त्यावेळी आपल्या पोटाचं काय होतंय, अंकुंचन होतंय. या क्रियेकडे आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं आहे आणि हीच क्रिया परत परत करायची आहे. म्हणजेच 1 मिनिटापर्यंत आपण तिचा अनुभव तिथं घेऊ शकतो. बघूयात मग ही पण क्रिया कशी आहे. 1 मिनिटामध्ये परत ताठ बसायचं आहे आपल्याला. डायफ्रोमॅटिक ब्रीथिंग अगोदरच शिकवलेली आहे. 4-5 वेळा आपण तिचा अभ्यास पण झालेला आहे तासामध्ये आपल्या. तर आता सहज आपल्याला येणं गरजेचं आहे. डोळे मिटायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आता. आता लक्ष नाभी प्रदेशाकडे, पोटाचं प्रसरण कसं होतंय आणि अंकुंचन कसं होतंय, या 2 गोष्टीकडे, या 2 गोष्टीचा अनुभव तिथं आपल्याला घ्यायचा आहे. दीर्घ श्वास प्रेक्षा. तर लगेच दीर्घ श्वास असाच चालू ठेवायचा आहे. त्यासोबत आपण लगेचच समताल श्वास प्रेक्षा पण लगेचच करूयात. आता याच्यामध्ये दीर्घ श्वास तसाच चालू ठेवायचा आहे. 3 म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा. 3 म्हणेपर्यंत होल्ड करायचा, अंतरकुंभक करायचं आणि 3 म्हणेपर्यंत सोडायचा आणि 3 म्हणेपर्यंत बाहेरच थांबवून ठेवायचा आहे. सुरुवात करूयात. आता श्वास घ्यायचा 3 म्हणेपर्यंत. 1, 2, 3. थांबा. 1, 2, 3. सोडा. 1, 2, 3. घ्या. 1, 2, 3. थांबा. 1, 2, 3. घ्या. 1, 2, 3. थांबा. 1, 2, 3. सोडा. 1, 2, 3. थांबा. 1, 2, 3. थांबा.
घ्या. 1 2 3. थांबा. 1 2 3. सोडा. 1 2 3. थांबा. 1 2 3. घ्या. 1 2 3. समतोल प्रेक्षा. त्याचसोबत डोळे झाकूनच आपण समवर्ती श्वास प्रेक्षा करूयात लगेच. हा अंगठा जो आहे तो उजव्या नाकपुडीवरती ठेवायचा आहे आणि डावीने श्वास घ्या. उजवीने सोडा. परत उजवीने श्वास घ्या. डावीने सोडा. परत डावीने घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. आता आपला हात काढायचा आहे आणि डावीने घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. ह्या ज्या क्रिया आहेत त्या मनाने करायच्या आहेत. आता हाताचा स्पर्श करायचा नाही. डावीने श्वास घ्या. उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या. डावीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. थांबायचंय. दोन्ही नाकपुडीने श्वास आणि सावकाश डोळे आपले उघडून घ्यायचे. तर श्वास प्रेक्षा नावाचा जो प्रकार आहे 4 टप्प्यामध्ये विभागलेला आहे प्रेक्षा ध्यानामध्ये. म्हणजेच हे काय आहेत? योग मार्गामध्ये हे काय आहेत? प्राणायाम आहेत. बरोबर आहे. योग मार्गातील प्राणायामाला त्यांनी काय म्हणलंय? श्वास प्रेक्षा. आणि श्वास प्रेक्षामध्ये काय करून घेतले त्यांनी? प्राणायाम करून घेतलेले आहेत वेगवेगळे. तर पहिला प्राणायाम संत श्वसन, फक्त श्वास घेणे श्वास सोडणे. हा तुम्ही बोलूयात असे नावं का बदलले हे? काय म्हणला? हे म्हणलं आधी सगळं ज्ञान आहे, हे सगळे हा. नावं असे का बदलले मग? वेगवेगळ्या पंथामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि अभ्यास तसाच आहे. जसं की भाषा, आता लातूरची भाषा वेगळी आहे, बीडची भाषा वेगळी आहे आणि आता हत्ती बघायचा आहे. 7 जणाला हत्ती बघायचा आहे. प्रत्येकाचे डोळे बांधलेले आहेत आणि हत्ती त्यांनी पूर्वी कधीच बघितलेला नाही. पण हत्ती तर बघायचा आहे आणि डोळे झाकून त्यांना हत्ती पुढे समोर सोडलं तर कोणी जाऊन शेपटाला धरलं, कोणी सोंडीला धरलं, कोणी पायाला धरलं, पण हत्ती तर एकच आहे. आणि मग त्यांनी वर्णन करताना काय सांगितलं की हत्ती शेपटासारखा आहे म्हणलं, कोणी कोणी सोंडेसारखा आहे म्हणलं, कोणी पायासारखा आहे म्हणलं, कोणी पोटासारखा आहे म्हणलं. अगोदर त्यांनी कोणच बघितलेलं नाही. बरोबर आहे. हे ज्यांचे त्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत. आता भगवान महावीरांचे अनुभव वेगळे आहेत म्हणून त्यांनी ते तसे नमूद केले ग्रंथामध्ये. बरोबर आहे. पतंजलींचे अनुभव वेगळे आहेत. त्यांनी जे योग मार्गामध्ये चालत गेले त्यावेळी काय काय अनुभव आले किंवा काय काय निदर्शनास आलं
त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये ते लिहून ठेवलं. हठयोग प्रदीपिकेमध्ये त्या महर्षींनी स्वात्माराम योगिनी त्यांना जसं जसं दिसलं तसं तसं त्यांनी ते लिहून ठेवलं. असे वेगवेगळे प्रकार तिथं दाखवण्यात सर आलेले आहेत. थोडक्यात असं पण म्हणजे आपलं व्यवहारातील उदाहरण म्हणता येईल सर, की 10वी पास आपण आता सगळेजण 10वी पास आहोत. पण हा. कोणी SSC बोर्ड म्हणजे मराठी मीडियम मधून झालेले, कोणी सेमी मधून झालेले, कोणी CBSE मधून झालेले, कोणी ICSE, म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचा मार्ग प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, अनुभव वेगवेगळा आहे, ज्ञान कमी जास्त आहे, पण शेवटी काय सगळे 10वी पास आहेत. हा. तसंच थोडक्यात उद्देश हे ना, प्रत्येकाने आपापला अनुभव, ज्ञान आणि आपापल्या नावानिशी पुढे आणले, ते प्रचलित केलेत असं. सायक्लिक मेडिटेशन मध्ये पण बघितलं आपण, योग निद्रेचा प्रकार बघितला, पुन्हा डीप ब्रिदिंगचा प्रकार बघितला. तर त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये तसं ते लिहून ठेवलं, त्याला नाव दिलं सायक्लिक मेडिटेशन म्हणून, आणि त्याचे टप्पे केले 3. आता प्रेक्षा ध्यानामध्ये पण सुरुवातीला शिथिलीकरण बघितलं, पुन्हा अंतरयात्रा बघितली, पुन्हा आता श्वास प्रेक्षा बघितली, त्याच्यामध्ये सुद्धा उदरीय श्वसन आहे. म्हणजे आता ह्या गोष्टी सगळ्या एकत्र केल्या आणि त्यांनी त्याला काय नाव दिलं, श्वासप्रेक्षा म्हणून नाव दिलं. बरोबर आहे. ह्या अशा स्वरूपामध्ये तिथं वेगवेगळं वर्णन आहे. शब्द वेगळे पण नाही अर्थ सर, एकच. मला काय म्हणायचं सर, हं. मला काय म्हणायचं सर, की आता समजा हे भगवान महावीरांनी हे ज्ञान आपल्या समोर मांडलं, हं. परंतु हे जे ज्ञान आहे हे त्यांना कळलं का, हे कुठल्या आधारावरती त्यांनी अनुभवलं? कुठल्या आधारावरती म्हणता येईल असं नाही, कारण ते अनुभवाच्या तत्वावर लिहिलेलं आहे. आता आपण शिकवतोय, कुणाचे ग्रंथ घेऊन शिकवतोय, म्हणजे ज्यांनी ते अगोदर अनुभवले ते शिकवतोय, परंतु ह्याचा अनुभव जो आहे ते त्यांनी स्वतः घेतलेला आहे. स्वतः घेऊन जे मांडलंय ते त्यांनी मांडलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्यांना यापूर्वी श्वास, ही नाडी, हा. हे प्रकार, असा प्रवास काहीही माहिती नव्हतं, हा. आणि त्यांना स्फुरित झालं आणि त्यांनी केलं का? हो, योग मार्गामध्ये जाताना हे मार्ग सगळीकडे सापडतो बघा. जैन धर्मामध्ये पण सापडतो, बौद्ध धर्मामध्ये सापडतो, आपल्या सर हिंदू सर धर्मामध्ये ऐका ना, सापडतो. ऐका ना. हा. हं. असं नाही किंवा आपण जरी समजा ते जन्माला आलेला जीव आहे, समजा त्यावेळेचा जरी ज्ञान नसलं तरी श्वास हा घेतच होता ना ते, त्यांनी त्याच्यावरती अनुभवाने जसं जसं त्याच्या पद्धतीने मांडलंय त्यांनी. हा. जसं किंवा एखादी बकरी आता कुठल्या समजा जन्मली लहान पिल्लू, समजा त्याला कुठल्याही शाळेत जात नाही किंवा एखाद्या वर्गात जात नाही, परंतु तिला जे आहार घ्यायचा तीच घेतं ना, त्याच्या बकरीला जे समजा जे खाद्यपदार्थ खायचे ती वेगळं काही खात नाही, समजा तिच्या पलीकडे जात नाही. म्हणजे त्याला निसर्गातच हे ज्ञान आहे. हे फक्त काय केलंय, हे पुढच्या पिढीला एका अनुभवाला समजा त्यांच्या त्यांच्या वयाच्या नुसार जसे जगले, जसं जसा अनुभव घेतला त्यांनी लिहून ठेवलं. फक्त जे शब्द वेगवेगळे, फक्त जे त्याचा मतीचा अर्थ आहे तो एकच आहे. आता यांनी जसं सांगितलं की खायचं ज्ञान हं. शिकवावं लागतं. खायचं ज्ञान हे जन्मता अगोदर राहतं. बरोबर आहे. जन्मल्याला लेकरू दूध पितं. बरोबर आहे. मग त्याला शिकवावं लागतं का बाबा दूध असं प्यावं लागतं म्हणून? तर नाही. किंवा खाणं, शरीरासाठी खाणं, आता वासरू असेल ते चरतं. पण आता खाणं कसं खावं, किती खावं, काय खावं, याच्यावर मत मांडणं म्हणजे ही गोष्ट वेगळी झाली. म्हणजे सर सगळ्या गोष्टी होत्याच, तेव्हाही होत्या, आत्ताही आहेत. फक्त त्याला हा. प्रत्येकाने कुठल्या दृष्टीतून पाहून ते जगासमोर कसं मांडलं, हं. हेच आहे ना सगळं सर. प्रत्येकाने हा. आपापल्या शब्दात मांडलं, आपापला अनुभव मांडला, आणि मग हा. ज्यांनी मांडला त्याचं नाव दिलं गेलं. समजा ऍपल पहिल्या सुरुवातीपासून खाली पडायचंच, पण ते न्यूटननी त्याचा अनुभव घेतला आणि त्याचे लॉ काढले त्याने. हा. म्हणजे आपण सगळेजण बघतच होतो वरतून एखादी वस्तू खालीच पडते, पण ते फक्त न्यूटनच्या डोक्यात आलं की त्या दृष्टीने विचार करावा, हे असं कसं होतंय. तसंच आहे ना सगळं हे सर. आपण सगळं हो. अनुभवतो, पण काही व्यक्तींना त्याच्याबद्दल प्रश्न पडतात आणि त्याच्या खोलात जाऊन त्याचं हे करून पुढं ते जगासमोर ग्रॅव्हिटेशन मांडतात. हा म्हणजे पूर्वीपासून ग्रॅव्हिटेशन, पण ते कुणाला दिसलं, सगळ्यांनाच दिसत होतं. पण शाब्दिक रूपामध्ये मांडलं कोण? बरोबर आहे. न्यूटनने मांडलं की बाबा असा असा फोर्स असतो आणि
हे काबर खाली पडत असतं, तर हा फोर्स त्या वस्तूला ओढून घेत असतो खाली, असं त्यांनी त्याचं तत्वज्ञान मांडलं. म्हणजे त्याच्या अभ्यासातून त्याला ते निदर्शनात आलं. मग हे जे योगी ऋषीमुनी आहेत, यांनाही यांच्या अभ्यासातून त्यांच्या निदर्शनात काय आलं ते त्यांनी मांडलं जगापुढे. आणखीन काय? नाही सर, अजून काही नाही. पण मला एक असं वाटतं की भगवान शंकरांनी हे प्रस्तुत केलं, गुरु दत्तात्रयांनी प्रस्तुत केलं, गोरक्षनाथांनी प्रस्तुत केलं, हो हो हो, बरोबर आणि आहे. भगवान बुद्धांनी केलं, भगवान महावीरांनी केलं. तर मला फक्त एकच म्हणायचं होतं की या सगळ्या मंडळींना हे त्यांचं स्वतःच स्फुरण झालं. जसं हा. वेदांचं झालं अनेक ऋषींना, हं. तसं यांचं स्फुरण झालं. आणि ह्यांना स्फुरण झालं, यांना कळलं की ह्याला हे नाव द्यायचं. हा, त्यांनी कुठला त्यांनी आधार नाही घेतला. त्यांच्या भाषेत नाव दिलं ते त्यांनी. आता कोणी मूलाधार चक्र आहे म्हणलं, तर कोणी शक्ती केंद्र आहे म्हणलं, असं. म्हणजे आणि त्यांना मूलाधार चक्र माहित हो नव्हतं, सर, त्यांना हो. शक्ती म्हणजे केंद्रच पुरणपत्रे कळलं. सर म्हणतायत की म्हणजे त्यांनी स्वाभ्यासाने हे सगळं साधलं आणि ते मांडलं. म्हणजे त्यांनी स्वतः सगळं अनुभवलं, त्यांना ते स्फुरण झालं स्वतः. म्हणजे कुणाचं किंवा असं अनुकरण नाही केलं, आणि त्यांच्या हा, स्वतःच्या अनुभवातूनच हे पूर्ण जगापुढं मांडलं. किंवा गुरु परंपरेनं पण काही जणांनी मांडलं असेल, बरोबर आहे. तर वेदाचं अध्ययन असेल, किंवा ज्ञानेश्वर महाराज असतील. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्यामध्ये पण अष्टांग योगाचा इथे येतो. पण ते अगोदर कोण सांगितलेलं आहे? भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. फक्त त्याचं विवेचन जे आहे ते विवेचन त्यांनी केलं, समजून सांगलं जगाला. हो, तर पण ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी ज्ञान दिलं, योग दीक्षा दिली, हा, आणि दृष्टी पण पण दिली, आणि प्रेरणा पण दिली. ज्ञानेश्वरी मधलं जे ज्ञान आहे भगवद्गीतेवरती अवलंबून आहे, बरोबर आहे. मग ज्ञानेश्वरांनीच लिहिले असं आहे का ते? कारण ते पूर्वी घडलेलं आहे. फक्त त्याचं विवेचन, त्याची संकल्पना त्याने सांगून दिली, सोप्या भाषेमध्ये सांगून दिली. म्हणजे अशाही गोष्टी घडलेल्या असतील पूर्वी, बरोबर आहे. सर, ह्याचं पण उदाहरण देता येईल ना आपल्याला. आता भगवान आदिनाथ आणि पार्वती हे एका बेटावरती म्हणजे भगवान म्हणजे शंकर पार्वतींना उपदेश करत असतात ह्याच्याबद्दल, योगाबद्दल. आणि एक मासा तो बेटावर म्हणजे खडकाशी आलेल्या माशाने हे सगळं ऐकतो उपदेश करत हम्म. असताना. मग हे जेव्हा भगवानांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्याच्यावरती पाणी शिंपडून किंवा काही शिंपडून ते हे केलं. तर तेच मत्स्येंद्रनाथ म्हणून आहेत ना सर. आणि त्यांनीच हा. मग पुढे योगातला ते भगवानांचं ऐकून पुढे हे केलं. एक त्यांचा बरोबर एक आहे. योग लिहिला ते नाथ परंपरेतल्या संप्रदायामधला. दोन ह्या प्रकार आपण सांगू शकतो. एक प्रकार असा सांगता येईल की त्यांना स्वतःना ते ज्ञान अवगत झालं, एक प्रकार. आणि दुसरा प्रकार जो अगोदर कोणीतरी लिहिलेला आहे किंवा सांगितलेला आहे, त्याचा अभ्यास करून यांनी यांच्या भाषेमध्ये समजावून सांगितलं, असा एक प्रकार. जसं की गुरु परंपरा. असे दोन प्रकार आपण तिथं सांगू शकतो. गुरु परंपरेनुसार असंही म्हणता येईल की जसं किंवा भगवान शिवानी एक 14 वेळेस डमरू वाजवून जे स्वर निर्माण केले, हा, हं, आणि हं, त्याचं विश्लेषण व्याकरणात समजा पाणिनींनी केलं की इतर अभ्यासकांनी केलं. तर भगवान हं. शिवानी फक्त 14 वेळेस डमरू वाजवून 14 स्वर निर्माण केले, पण त्याच्यातून ती अभ्यास करून त्याचं विश्लेषण केलं. परंतु जसं की तसं या गुरु म्हणजे परंपरेमध्ये काहींनी स्वतःचे नाव परिचय न देता किंवा ओळख न देता ते भगवान शिवाच्या नावाने केलं. जसं किंवा समजा आता आपण शिकतोय तसं समजा हे हं. जे ज्ञान आहे काहींनी निर्माण केलं, तर तेव्हा हे या गुरुकुलीच्या नावाने झालं. तर असंही होऊ शकतं ना. किंवा त्यालाच असं म्हणता येईल, इतिहास हा विषय हम्म, एकच आहे. पण हम्म, इतिहास शिकवणारे 10 शिक्षक आहेत, हम्म. बरोबर आहे. मग 10 शिक्षक हे त्यांना त्यांच्या परीनं जसं समजावून सांगता येईल, किंवा 10ही शिक्षकांची समजावून सांगण्याची पद्धत वेगवेगळी असेल का सारखीच असेल हो? व्यक्ती सापेक्षच ना सर. प्रत्येक व्यक्तीच्या हां. क्षमतेनुसार, त्याच्या आकलन शक्तीनुसारच ते सांगणार.
प्रत्येकाचं वेगवेगळंच येणार सर. उद्दिष्ट आणि जसं ध्येय की एक असेल, मार्ग पण वेगळे असले तरी. हा हा. म्हणजे त्यांना जो शिकवायचा तो गाभा तोच राहणार, पण तिथपर्यंत विषय सांगण्याचा विषय मूळ अर्थ तेच सांगणार, पण फक्त उदाहरणं वेगळी देऊ शकतात किंवा भाषा वेगळी किंवा हे माध्यम वेगवेगळी असणार. विषय एकच पण सांगण्याच्या पद्धती वेगळ्या हम्म. असं पण ते सांगू शकतो. ठीक आहे, वेळ पद्धती झालेली वेगळ्या आहे. असतीलच, पद्धती व्यक्तीनुसार असतीलच वेगवेगळ्या, कारण त्याची स्वतःची प्रतिभा आहे, त्यानुसार असतीलच. बरोबर आहे. मला परत तेच मुद्दे राहायचं होतं की तो त्याचा उद्गाता आहे का, बेसिक उद्गाता आहे का. दोन प्रकार पाहिले आपण. एक असेल बेसिक उद्गाता आणि दुसरा असेल जे अगोदर कोणीतरी पूर्वी सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास करून परत विश्लेषण केलेलं आहे. दोन प्रकार आपण तिथं सांगू शकतो. बेसिक उद्गाता नसेल असं पण आपण तिथं म्हणू शकणार नाही, कारण हे तत्वज्ञानी लोक आहेत. 12-12 वर्ष तपश्चर्या करून त्यांनी ज्ञान अवगत केलेलं आहे. महापुरुष आहेत. ज्ञानेश्वर सुद्धा महापुरुष आहेत. दैवी शक्तींचं भांडार आहे आणि त्यांना बेसिक अवगत असेल म्हणूनच त्यांनी पण सांगितलेलं असेल, विश्लेषण केलेलं असेल. दोन प्रकार सांगू शकतो. एक आहे बेसिक उद्गाता असेल किंवा दुसरा प्रकार म्हणजे जे एखाद्याने पूर्वी सांगितलेलं आहे त्याचं विश्लेषण परत केलेलं आहे. दोन प्रकार आपण तिथं सांगू शकतो. ठीक आहे, थांबूयात मग. लीव करू नका बरं, पोस्ट करा, मीटिंग ठीक बंद आहे. होईल. सर तुमचं ना हे पीडीएफ आम्हाला शेअर करा सर, तुमच्या ह्या नोट्सचं. ठीक आहे, ठीक आहे. हे प्रेक्षाध्यान पूर्ण होऊ द्या, मग शेअर करू आपण. आणखीन पूर्ण झालेलं नाही. सर होस्ट कोणाला करू? मला करा होस्ट. ठीक आहे. केलेला आहे बघा.